आता सध्या आपल्याकडे जांभळाचा सीझन सुरू आहे आणि जांभळाच्या सीझनमध्ये जांभळाची रेसिपी ही झालीच पाहिजे. आज आपण जांभळापासून बनवणार आहे काळा खट्टा. हा बनवायला अगदी साधा सोपा आहे. जांभळं जेवढं आहे आपल्या शरीरासाठी फायद्याचे आहे, तेवढाच हा ज्यूस पण आपल्या शरीरासाठी फायद्याचा आहे. चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया. नमस्कार सर्वांना. आशाच किचनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आता सध्या आपल्याकडे भरपूर प्रमाणात जांभळं आहेत. तर चला आज आपण जांभळाचा काळा खट्टा कसा बनायचा तो पाहणार आहोत. तर चला पटकन रेसिपीला सुरुवात करूया. जांभळाचा काळा खट्टा बनवण्यासाठी सगळ्यात पहिले आपल्याला लागणार जांभळं. हे जांभळं मी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. हे जांभळं झाडाच्या हाताने तोडलेली आहेत. आणि हे आता आपल्याला हे जे जांभळं असे सोलून घ्यायचे आहेत. हिचे एक 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 बी असा काढून घ्यायचा आहे. हे पहा, अशा पद्धतीने हे जांभळ आपल्याला सोलून घ्यायचे आणि ह्याचं हे जांभळाचा काळा खट्टा बनवण्यासाठी लागणारं साहित्य बघा. जांभळं मी सोलून घेतले आहेत. हे जवळजवळ अर्धा किलो जांभळं आहेत. पाऊण वाटी इतकी साखर घेतलेली आहे. 1 चमचा भाजलेले जिरे पूड आहे. अर्धा चमचा काळी मिरी पावडर आहे आणि साधं मीठ आहे आणि सेंधव मीठ आहे. आता मी मोठी कढई घेतलेली आहे आणि कढई गॅसवरती ठेवलेली आहे आणि त्याच्यामध्ये हे जांभळं आपल्याला घालायचे आहेत. आणि याच्यामध्ये आपण घालणार आहोत जवळजवळ 2 लिटर इतकं पाणी घालायचं आहे. आता आपल्याला हे पाणी उकळून द्यायचं आहे. गॅस आपल्याला मोठा ठेवायचा आहे. पाण्याला चांगले उकळे आलेले आहे बघा. त्याच्यामध्ये आता घालायची आपल्याला साखर. आता साखर हे चांगले मिक्स करायचे आहे, जांभळं आणि साखर. आणि हे पुन्हा आपल्याला चांगलं शिजून घ्यायचंय. आता आपल्याला याच्यामध्ये घालायचं आहे 1 चमचा भाजलेल्या जिऱ्याची पावडर, अर्धा चमचा काळी मिरी पावडर आणि चवीनुसार मीठ घालायचंय. अर्ध सेंधा मीठ घालायचंय आणि अर्ध साधं मीठ घालायचं आहे. आता आपल्याला याच्यानंतर 7 ते 8 मिनिटं हे चांगलं उकळून घ्यायचं आहे. आणि आपण लिंबू घालणार आहे, पण लिंबू आपण नंतर घालणार आहे. जर आता आपण लिंबू घातलं आणि हे पाणी उकळत राहिलं तर हे आपला ज्यूस कडू होईल. तर म्हणून लिंबू आपण नंतर घालणार आहे. 7 ते 8 मिनिटं आपले पूर्ण झालेले आहेत आणि पाणी पण अर्ध झालेलं आहे. आपण 2 लिटर पाणी घेतलं होतं, पाणी 1 लिटर राहिलेलं आहे आणि हे जांभळं पण अगदी पूर्ण शिजलेले आहेत. आता हे जांभळं आपल्याला मॅश करून घ्यायचे, असे मॅश करायचे जांभळं. आता आपल्याला हे गाळून घ्यायचं आहे. पुन्हा एकदा आपण थोडंसं हे चमच्याने मॅश करून घेऊया. एक लिंबू मी कट करून घेतलेला आहे आणि आता आपल्याला लिंबू हे याच्यामध्ये पिळून घ्यायचंय.
हे छोटं लिंबू आहे आणि हे पूर्ण ज्यूस आपल्याला थंड करून घ्यायचा आहे. एक प्लेट घ्यायची आहे, त्याच्यामध्ये घ्यायचे थोडस मीठ. बघा रंग किती छान आलेला आहे. आपला जांभूळ काळा खट्टा तयार झालेला आहे. आता इकडे आपण प्लेटमध्ये तिखट मीठ पण लावून घेतलेलं आहे. आता आपण लागणार आहे ग्लास. बघा ग्लास पण घेतलेले आहेत. आता आपल्याला ह्या ग्लासला असं लिंबू चोळून घ्यायचं आहे साईडने, म्हणजे जे आपण तिखट मीठ घेतलेलं आहे ते अगदी व्यवस्थित ग्लासला लागतं, जसं हॉटेलमध्ये मिळते तसं सेम. हे पहा ग्लासला पण मीठ लावून घेतलेलं, ते लिंबू लावून घेतलेलं आहे सॉरी. आता याच्यामध्ये ग्लास असा फिरवायचा, म्हणजे अगदी व्यवस्थित तिखट मीठ लागतं बरं का ह्याला. बघा मस्त लागले की नाही. आता तसंच दुसऱ्या ग्लासला पण लावून घ्यायचं फक्त, पण त्याला लिंबू लावायचं आहे, म्हणजे ते लिंबाच्या ओलसरपणाने हे तिखट मीठ असं चिटकून राहतं. आता आपल्याला ज्यूस ग्लासमध्ये ओतून घ्यायचा आहे. बघा तेवढ्या ह्याच्यात बरोबर 2 ग्लास आपला जामुन काळा खट्टा तयार झालेला आहे. रंग किती छान आलेला आहे, दिसायला पण किती सुंदर तयार झालेला आहे. जेवढा दिसायला सुंदर आणि तेवढाच आपल्या शरीरासाठी हेल्दी आणि पौष्टिक हा जामुन काळा खट्टा आहे. आता आपण पुदिन्याचे पानं तर लावून घेतले, चला अजून थोडस डेकोरेशन करूया. लिंबाच्या फोडीचे असे काप करून घ्यायचे आहेत आणि असं थोडस कट करायचं आहे आणि या साईडने एका दुसऱ्या बाजूने लावून द्यायचं आहे. तर हे बघा अशा पद्धतीने. अशा प्रकारे आपला जांभळाचा काळा कट्टा तयार आहे. तुम्ही पण नक्की करून बघा. रेसिपी आवडली तर लाईक शेअर कमेंट करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. असंच आपण भेटणार आहोत पुन्हा नवीन रेसिपी घेऊ. तोपर्यंत बाय बाय.